अभूतपूर्व महासभा. हिमालयातल्या एका दुर्गम आणि गुप्त जागी 7 जण चर्चेला बसले होते. संध्याकाळची वेळ होती. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज या 7 ऋषी महोदयांवर पृथ्वीवर सध्या चालू असलेल्या मन्वंतराच्या प्रशासनाची जबाबदारी होती. आजची सभा विशेष होती. वैशाख पौर्णिमेनिमित्त आयोजित या सिद्धांच्या महासभेत उपस्थित राहण्यासाठी साक्षात या सर्वांचे मालक येणार होते. दरवर्षी होणाऱ्या या अभूतपूर्व आणि अद्भुत अशा महासभेस त्यांच्या मालकांचं प्रत्यक्ष सानिध्य आणि मार्गदर्शन लाभणार होतं. आत्तापर्यंत सिद्धांवर सोपवलेल्या कामाचा आढावा आणि भावी काळातील सिद्धांवरील जबाबदारीचं वाटप अशा दुहेरी उद्देशाने या महासभेचं आयोजन केलं होतं. आज होणारा हा वैशाख पौर्णिमेचा कार्यक्रम खासच होता, कारण पुढच्या 1000 वर्षांची सृष्टीच्या नियमन आणि प्रचलनाची रूपरेखा त्यांच्या मालकांकडून समजावणार होती. ते मालक दुसरे तिसरे कोणी नसून हिमाच्छादित दुर्गम शिखरावर प्रकट झालेले योगीराजच होते. सप्तर्षी अतिशय उल्हासित होते. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. योगीराज आज कित्येक वर्षानंतर भेटणार होते. वातावरणात सर्वत्र आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या. गोरज मुहूर्तावर सहस्र रश्मी सूर्यनारायणाची सृष्टीचा निरोप घेणारी प्रकाश किरणे हिमपर्वतावर पडून मंदपणे परावर्तित होत होती. हिमालयातील अत्यंत उंच स्थळी असलेल्या त्या पठारावर या सभेची जागा नियोजित केली होती. थोड्या उंचवट्याच्या जागी एक सपाट लांब रुंद शिळा होती. सप्तर्षींनी तिची निवड योगीराजांच्या आसनासाठी केली. नक्षत्र आणि तारकांनी सुशोभित केलेल्या त्या आसनाची शोभा केवळ अवर्णनीयच होती. योगीराजांच्या आसनासाठी दुसरं काय शोभून दिसणार. 2 विशेष अतिथी देखील या अभूतपूर्व महासभेस येणार होते. त्यांच्यासाठी देखील त्या आसनाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला चांदण्यांनी सुशोभित आसनं तयार केली होती. त्या तिन्ही आसनांभोवती अर्धवर्तुळाकार जागेत एक सिद्धांसाठी प्रशस्त आसनांची व्यवस्था केली होती. अष्टदिशांना तेवणाऱ्या समया वातावरणाची शोभा वाढवत होत्या. वैशाख पौर्णिमेचा चंद्र आजही अतिशय उल्हासित होता. आज त्याला आकाश पटलावर उगवण्याची घाई झाली होती. हिमपर्वतावरील उंच पठारावरून ते चमचमते चंद्रबिंदू विशाल भासत होते. आज त्याचा नितळ आणि स्निग्ध प्रकाश अतिशय आल्हाददायक वाटत होता. आजच्या विशेष सभेला प्रकाशित करताना चंद्राचा उत्साह जणू ओसंडून वाहत होता. पुढचे 2 प्रहर सप्तर्षींना बरंच काम होतं, कारण ब्राह्म मुहूर्तावर योगीराज आणि विशेष 2 अतिथींचं आगमन होणार होतं. कामाच्या लगबगीत असलेल्या ऋषीवर्यांनी शिखराखाली नजर टाकली. होऊ घातलेल्या विशेष महासभेसाठी विश्वातील सर्व सिद्ध आत्मे प्रकाश कणांच्या रूपाने तरंगत वर सरकत होते. जणू काही रात्रीच्या अंधारात हजारो चमचमणाऱ्या काजव्यांची लाट तरंगत येत होती. सर्व आसमंत एका विशेष चेतनेने भारून गेला होता. इसवी सन 1149 ची ती वैशाख पौर्णिमेची विशेष महासभा सुरू झाली. सर्व सिद्ध आत्मे प्रकाश कणांच्या रूपाने प्रवास करून नियोजित जागेपर्यंत पोहोचले होते. ते प्रकट होऊन त्यांच्यासाठी नियोजित जागांवर स्थापन्न झाले. आता पहिल्या विशेष अतिथींचं आगमन होणार होतं. त्यांचं नाव होतं शिवगोराक्ष बाबा, जे सर्व विख्यात क्रियायोगांचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. ते महाअवतार बाबाजी जमलेले सर्व सिद्ध परमात्म्यांचा स्तुतिपाठ करत होते. महाअवतार बाबाजींचं आगमन झालं. सप्तर्षींनी सर्व सिद्ध आत्म्यांनी हात उंचावून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची आदरपूर्वक विनंती केली. आता दुसऱ्या विशेष अतिथींच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं. विजा चमकू लागल्या. दुसरे विशेष अतिथी होते श्री गुरु दत्त महाराज. ते त्यांच्या योगी स्वरूपात प्रकट झाले.
सर्व सिद्ध आत्म्यांनी हात उंचावून त्यांचं स्वागत केलं. सप्तर्षींनी त्यांचं स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक आसनस्थ केलं. त्यांची नजर मुख्य आसनाकडे लागली होती. सर्वांना वेध लागले होते ते परब्रह्माच्या आगमनाचे. ब्राह्म मुहूर्तावर तो क्षण आला. योगीराज तिथे प्रगटले. त्यांच्या स्वागतासाठी श्री दत्त महाराज आणि श्री महाअवतार बाबाजी उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे सप्तर्षी हात जोडून उभे होते. लाखो सिद्धांचा जमलेला समुदाय योगीराजांचा जय जयकार करत होता. एक अभूतपूर्व दृश्य जे हजारो वर्षात एकदाच घडतं ते घडत होतं. सारी सृष्टी स्तब्ध झाली होती. श्री दत्त महाराज आणि श्री महाअवतार बाबाजी योगीराजांना मध्यभागी असलेल्या मुख्य आसनाकडे घेऊन गेले. सप्तर्षींनी योगीराजांना त्यांच्यासाठी निवडलेल्या विशेष शिळेवर आसन ग्रहण करण्याची विनंती केली. योगीराजांच्या परवानगीने त्या महासभेची सुरुवात झाली. योगीराजांनी स्वागत स्वीकारलं आणि हात उंचावून सर्वांना शुभाशीर्वाद दिले. योगीराजांनी मानेनेच खूण करून कश्यप ऋषींना सभा सुरू करण्यास अनुमती दिली. सभेत जमलेले सर्व सिद्ध आपापल्या नेमून दिलेल्या कामाचा अहवाल देऊ लागले. त्यांना कार्य करताना आलेल्या अडचणी त्यांना विशद केल्या. अनेक अनुभवी जाणकार सिद्धांनी काही नवीन प्रस्ताव मांडले. त्यावर मनमोकळी चर्चा घडून आली. योगीराज, श्री दत्त महाराज आणि श्री शिव गोराक्ष महाअवतार बाबाजी लक्षपूर्वक सर्व ऐकत होते आणि प्रसन्नतेने मान डोलवत होते. आता सर्वांचे कान आजच्या सभेचे विशेष आकर्षण असलेल्या श्री योगीराजांच्या मार्गदर्शनाकडे लागले होते. श्री योगीराजांच्या मुखातून साक्षात सरस्वती ओघवू लागली. धीर गंभीर आवाजात योगीराज बोलू लागले. सर्वप्रथम त्यांनी सिद्धांनी केलेल्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. आजच्या सभेचं विशेष आकर्षण असलेलं त्यांचं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, सध्या सर्व सृष्टी कलियुगाच्या अंमलाखाली आहे. सनातन धर्म आणि सृष्टीच्या पालनासाठी आपण सर्व सिद्ध महात्मे जे काम करत आहोत ते अत्यंत प्रशंसनीय असंच आहे. पुढची 7 शतकं मी स्वतः अवतार घेऊन भारतवर्षात भ्रमण करणार आहे. 14व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1320 ते 1352 पर्यंत मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतारित होईल. पण 14व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1378 ते 1459 मी व्रतस्थ संन्यासी श्री नृसिंह सरस्वती म्हणून ओळखला जाईन. सद्भक्तांचा उद्धार करून नंतर 350 वर्ष कर्दळी वनात तपासाठी बसेन. 19व्या शतकाच्या सुरुवातीस भारत भ्रमणास निघेन. संपूर्ण भारत भ्रमण करून 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1856च्या सुमारास प्रज्ञापुरीस येऊन मी तिथे 22 वर्ष लीला दाखवून नंतर निजानंदी बैसेन. या 730 वर्षात मी तुम्हा सर्वांच्या बरोबरीने सदेह कार्यरत राहून सकल प्राणीमात्रांचं कल्याण करीन. आपापल्या समाजात मिसळून आणि त्यांना सांभाळून स्वधर्माची वाट दाखवायची आहे. दिवसेंदिवस प्रगत आणि प्रगल्भ होणाऱ्या माणसांच्या जीवन मूल्यांमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे काही अंशी गोंधळलेल्या समाजाला सावरून त्यांना सुयोग्य मार्गावर ठेवणं हे काम आपल्याला अग्रक्रमाने करावं लागेल. मानवाने आपल्या अक्कल हुशारीच्या जोरावर निसर्ग चक्रात अक्षम्य ढवळाढवळ केल्यामुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण होऊन जगावर भावी काळात संकटे येणार आहेत. या साऱ्या संकटातून मानव जातीला सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अपरिमित प्रयत्नात आपल्याला सगळ्यांनाच एकत्र काम करायचं आहे. आपल्यावरची ती सर्वात मोठी जबाबदारी आहे. भावी कार्यासाठी अभिष्ट चिंतन. शुभम भवतु. महासभेचा समारोप झाला. उषःकालची प्रकाश किरणे डोकावू लागली. सर्व सिद्ध आत्मे, सप्तर्षिगण, श्री दत्त महाराज आणि शिव गोराक्ष महाअवतार बाबाजी आपापल्या स्थानी रवाना झाले. योगराजांनी परत भूमध्यात दृष्टी वळवली आणि सर्व आसमंतात ओंकाराचा ध्वनी घुमला. अभूतपूर्व महासभा अशी ज्या सिद्ध सर्व जमले, सृष्टीचे भवितव्य ठरविना
परब्रह्म पातले. श्री स्वामी समर्थ.